मुर्डेश्वरची ट्रिप स्टार्ट झालेली आहे आणि या ट्रिपमध्ये आपण ठाण्यापासून मुर्डेश्वरमध्ये नेत्रावती एक्सप्रेस पकडली आता आणि नेत्रावती एक्सप्रेसमधून आपण मुर्डेश्वरला जाणार आहोत. रात्री पोचू आपण साधारणतः 2 वाजेपर्यंत. तर बघूया आपला प्रवास कसा होतो. दिवसा प्रवास असताना तुम्हाला बरेचसे व्ह्यूज दिसतात आणि त्याची मजा घेत आपण जातोय. कोकण रेल्वेचा मार्ग आहे आणि कोकण रेल्वेच्या मार्गाने आपण मुर्डेश्वर पर्यंत जाणार आहोत. आणि कोकण म्हटल्यानंतर निसर्ग स्वर्ग आता आपला कोकण. या मार्गाने जात असताना तुम्हाला नक्कीच छान वाटतं. कळंबणी बुद्रुक मध्ये थांबली आहे ट्रेन. बराच वेळ थांबत चालली आहे. बघूया आता आपल्या प्रवासातून किती लांब होती ही ट्रेन. नेत्रावती एक्सप्रेस थांबत चालली आहे. बघूया आपला हा प्रवास कसा होतोय ते. सध्या आता ट्रेन सुटते वाटतं. ट्रेन क्रॉसिंगला थांबली होती. ही पण ट्रेन आमची सुटेल. आता चिपळूणला आलोय आम्ही आणि अजून भरपूर प्रवास बाकी आहे. बघूया कसा होतोय ते. दिसताय तुम्ही लोक. चिपळूणला आली आता सध्या गाडी. बघूया अजून भरपूर प्रवास बाकी आहे आणि चहाचा स्वाद घेतोय. बघूया. कितीला बोलते? 200 रुपये दाखव. हो चांगली शॉपिंग चालू आहे. आत्ता जस्ट आम्ही मुर्डेश्वरला पोचतोय. रात्रीचे 2:30 वाजलेत. बघूया आता प्रवास कसा होतोय पुढचा. हे मुर्डेश्वर स्टेशन आहे. लाईट गेली. हॅलो नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपला पहिला दिवस आहे मुर्डेश्वरचा. सकाळी आपण 3 वाजता पोचलो मुर्डेश्वरला आणि इथे स्टे केला आहे. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण मुर्डेश्वरच्या मंदिरात जाणार आहोत. तर बघूया आपल्या मुर्डेश्वरचं दर्शन कसं होतं. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. इथून हार्डली एक 700 मीटर दाखवतं आहे. म्हणजे ऑलमोस्ट 5 मिनटामध्ये आपण चालत जाऊ शकतो मंदिराजवळ. तर चालत जातो आहे आणि हा निसर्गरम्य दृश्य तुम्ही बघू शकता. ही छान वाटतं. तर बघूया आपलं दर्शन कशा पद्धतीने होतं आहे. तर आपण इथून हार्डली एक 5 मिनटं लागतात चालत जायला.
तर आपण चालत जातोय. चला भेटूया डायरेक्ट मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता समोरच हे मुर्डेश्वराचं मंदिर आहे आणि आपल्याला आता सरळ ह्या रस्त्याने सरळ जायचं आहे. इथून आपल्याला एंट्री आहे आणि समोर तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे. या साईडला तुम्हाला चप्पल काढायला आहे. इकडून जाऊन चप्पल काढायची आणि इथून एंट्री आहे. या एंट्रीमधून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये इथून गेल्यानंतर तुम्हाला दर्शन होईल. हा पूर्ण प्रांगण आहे. डायरेक्ट मंदिरात झाला होता. हा व्ह्यू आहे बघायचा का तुम्हाला काय बघा. इथून टेम्पलमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. उसको बाहेर लेके जाऊ. हा मंदिराचं गर्भगृह आहे आणि या ठिकाणी आपल्याला लिफ्टने जायचं आहे. बघूया कसं होतंय दर्शन. गर्दी तर अजिबात नाही. आज सोमवार आहे. बघूया. हे मंदिर आहे गणपती मंदिर आहे इथे आणि हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा. इथे काय गोल्डन चॅरिएट म्हणजे काय नक्की. आता ही पालखी वाटत. हा रथ आहे. रथ गोल्डचा पूर्ण रथ आहे आणि पूर्ण प्रांगण आहे. या ठिकाणी असं म्हणजे पूर्ण प्रांगणच आहे रे. पण मला एक समजत नाही. इथे तुम्हाला प्रसाद देतात. एक यावेळेस आता उपमा आहे आणि काहीतरी एक मिल्कचं एक आहे ते देतात आणि पोह्याचा गोड पदार्थ आहे. ग्रेट. पोह्याचा चिवडा आहे. पोह्याचा चिवडा मला दाखव. दोन प्रकारचे नाश्ते आहेत तिथे. एक चिवडा आहे, आपण ते आपल्या मराठी लँग्वेजमध्ये म्हणतो कुरकुरीत चिवडा आहे, आणि दुसरा
गरम गरम उपमा आहे. पाहू शकता किती गरम आहे. वास येतो. कढी मसाला कढी. बोट राईड करू शकतात. आणि हे गोकर्णाच मुरुडेश्वर हे आहे मुर्डेश्वराचं मंदिर. म्हणजे बरोबर तुमच्या समुद्राच्या बाजूलाच आहे. छान असं मंदिर दिसतंय. आणि आता आपण या ठिकाणी जाणार आहोत लिफ्टनी. तर चला बघूया कसं दर्शन होते आणि वरतून मुर्डेश्वर आणि समुद्र कसं दिसतं. 17वा फ्लोर आहे ना. तिथलंच बघायचं फक्त. तिथे आणि पाठी मस्त व्ह्यू दिसणार. आता हे याने इथे ठेवलेलं आहे, पण नक्की आता अर्थ काय माहिती नाही, काय कशाबद्दल ठेवलेलं आहे. बट इन बघूया. कन्नडा लँग्वेज. That language we are not read. शनी महाराजांचं मंदिर आहे. इथून तुम्हाला आतमध्ये जायला रस्ता आहे. की खूप मोठा स्टॅच्यू आहे तो बघण्यासाठी. पण आता सध्या तरी हा मार्ग बंद आहे, कारण स्टॅच्यूचं काम चालू आहे. बघू शकता तुम्ही. तर त्याच्यामुळे आता सध्या आपल्याला वरती जाता येणार नाही. हे मंदिर आहे छान. दर्शन तर झालेलं आहे आणि आता मंदिराच्या बाहेर बसलो आहे आम्ही. इथून पुढे पण बरेचशी मंदिरं फिरणार आहोत. बराचसा इथला जो भाग आहे तो एक्सप्लोअर करणार आहोत. तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता याच्या पुढे आम्ही जाणार आहोत बऱ्याच ठिकाणी. म्हणजे गोकर्ण आहे, परत असे बरेच ठिकाणे आहेत, त्या ठिकाणी जाणार आहे. तिथलाही व्हिडिओ आणि तिथले मंदिरं कशी आहेत ते पण मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्कीच ब्लॉग पूर्ण बघा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपलं मुर्डेश्वरमधलं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही रात्री आत्ता थांबणार आहोत मुर्डेश्वरला. आणि इथल्या आजूबाजूचे पण प्लेस बघितले. तर हा जो तुम्हाला व्ह्यू दिसतोय ना, हा बॅक साईडचा, तो रात्रीचा व्ह्यू आहे. आणि जर तुम्ही रात्री थांबलात तर तुम्हाला हा व्ह्यू पण बघायला भेटेल. त्याचबरोबर बाजूला समुद्रकिनारा आहे. तुम्हाला सकाळी बोटिंग करायला भेटतं. आता संध्याकाळी रात्र अंधार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता काय दिसणार नाही. पण तुम्ही जर रात्री थांबलात
तर नक्कीच हे दृश्य तुम्हाला बघायला भेटेल आणि कलरफुल पूर्ण टेम्पल वगैरे असतं. तर नक्कीच थांबा आणि एन्जॉय करा.